कॅल्शियमचा भरपूर सोर्स असलेला मुळा खायला सर्वांना आवडत नाही, कारण त्याचा जो उग्र वास असतो त्यामुळे तो खायला नको वाटतं. पण आज त्याच मुळ्याची मी कुरकुरीत भजी करणार आहे. त्यासाठी मुळा मी किसून घेतला आणि त्याचं पाणी काढून टाकलं. आता ते पाणी काढलेला किस घेतला, त्यामध्ये 1 वाटी कांदा घेतला उभा चिरून पातळ, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घातलं, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळदपूड घातले, अर्धा चमचा ओवा घातले आणि चिमूटभर खायचा सोडा घातला. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं त्या कुरकुरीत होण्यासाठी मी, आणि अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलं, भरपूर कोथिंबीर घातली आणि थोडं थोडं पाणी घालून चांगलं भिजवून घेतलं आणि 15 मिनिटं हे मिश्रण भिजत ठेवलं. आता गरम गरम तेलात ही भजी तळून घेतली. खूप छान कुरकुरीत भजी होतात, खायला तर खूप टेस्टी लागतात. मुळ्याचा वास अजिबात येत नाही. तुम्ही निश्चित करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक करा.